नमस्कार, मी कविता मेहेंदळे बोलतेय. छोट्या दोस्तांनो, मी आज इथे तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आली आहे. मस्त गोष्ट सांगणार आहे बरं का. हां, आपलं नेहमीच संवाद साधता साधता तुमच्याशी गोष्ट. हां, मला सांगा बरं, सध्या कुठला महिना सुरू आहे आपला मराठी महिना? श्रावण. बरोबर आहे, श्रावण सुरू आहे. आज तर नागपंचमी आहे आणि श्रावण म्हणजे सणांची लयलूट. भरपूर सण, मंगळागौर असते, घरोघरी सत्यनारायणाच्या पूजा असतात, गोकुळाष्टमी असते. तुम्ही सगळे भरपूर खेळताना दहीहंडी आणि मज्जा करताना. तसाच या महिन्यामध्ये आणखीन सुद्धा एक खूप महत्त्वाचा सण आहे बरं का, आणि त्याचीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. पण मी एक सांगू का तुम्हाला त्याच्या आधी, की ही संधी मला आपल्या किशोरचे संपादक माननीय किरणजी केंद्रे यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानते आणि आता मी माझी गोष्ट सांगायला सुरुवात करते. ठीक आहे, चला तर मग. तुमच्यासारखंच घर, माझ्यासारखं तुमच्यासारखं वातावरण, साधं मोकळं ढाकळं. तर त्या घरामध्ये दोघं भावंडं राहत आहेत, आईवडिलांसोबत, आजीसोबत. भावाचं नाव आहे पार्थ, तो आहे छोटा, आणि बहिणीचं नाव आहे पर्णवी, मोठी. तर त्यांच्या काय काय मजा चालतात बघा. आणि मग तुम्ही मला सांगायचं बरं का, तुमच्या घरी पण अशाच मज्जा चालतात का? तर काय होतं, एकदम एक कळवळल्याचा आवाज येतो, आई आई ग. तर ती पर्णवीची आई असते, ती हातातलं काम सोडून धावत धावत त्या खोलीत येते आणि म्हणते, काय झालं ग ओरडायला, किती किंचाळतीयेस? आणि आई बघते की तिथेच पार्थ पण उभा आहे. मग आई विचारते, काय झालं? झालं तरी काय एवढं? मग पर्णवी सांगते, आई अगं यांनी माझे ना केस खूप ओढलेत, खूप वाईट आहे हा. मग पार्थ लगेच तयारच असतो उत्तर द्यायला. तो लगेच सांगतो, हिनी मला ढकललंय, हे बघ माझ्या इथे किती लागलंय कोपऱ्याला, आणि चोळत चोळत उभा राहतो. अरे पण काय झालं ते तरी सांग ना. अरे खोटारड्या, आता मी तुझे केस उपटणार आहे, इतके उपटणार आहे, तू रडलास तरी मी ऐकणार नाही. म्हणजे हे ती वाक्य आईकडे बघून बोलते बरं का, कारण रागावणार कोण? आई. मग आई विचारते, का रे, काय काय झालं, तिचे केस का ओढलेस तू? त्यावर पार्थचं उत्तर तयार होतं. म्हणाला, किती वेळ आरशात बघत उभी होती ही, काय करणार मी आई? बघ तुला सांगतो, हिला खूप सवय लागली आहे, आरशासमोर उभीच्या उभीच राहते, किती वेळ बसत सुद्धा नाही. आणि तिला सांग जरा एकदा समजावून, की कितीतरी वेळ समजा आरशासमोर आपण उभं राहिलं, आरशात पाहिलं तरी आपण काही वेगळे दिसत नसतो. आणि आरशात पाहून आपण खूप हसलं ना, तरी आणखीन कोणी वेगळं भेटत पण नाही बरं का. तेच तेच नेहमी तसंच करते. आणि मग मी तरी काय करणार होतो, आज मी आंघोळीला गेलो, आंघोळ करून परत आलो, तरी सुद्धा हिचं आरशात पाहणं काही संपेना. मग सांग मला आई, तू मी काय करणार? तिला बाजूला ढकललं, मला भांग पाडायचं होतं ना. माझे उचकटलेले केस पाहिले असतेस तर तू मला ओरडली असतीस. बोल, खरं आहे ना? हे बघ, तोंड दिले देवानं म्हणून बोलत सुटू नकोस, पर्णवी म्हणाली. बेअक्कल नुसता. खोड्या काढल्या म्हणून बेअक्कल. हे बघ आई, तुला सांगतो, कान्हा पण खूप खोड्या काढायचा बरं का, पण तो बेअक्कल होता का? सांगेल का मला कुणी? पार्थ तुझं खोड्या काढणं आणि पर्णवी तुझं चिडचिड करणं कधी कमी होणार आहे काही कळत नाही. आईने हात जोडले. आईच्या कपाळावर आठी उमटली होती. मग काय? हे बघ, पर्णवी म्हणाली, पार्थ तुला ना आताशी वाद घालणं जमायला लागलंय छान.
भरपूर वाद घालत सुटतोस तू, हुज्जतखोर झालायस. काय काय म्हणालीस पर्णवी, परत सांग. तू तुझं चुकलेलं असू दे, तुझं बरोबर असू दे, तू एकदम भांडायला सुरुवात करतोस. म्हणजे प्रश्नांचा भडीमार करायचा, खरं खोटं बघायचं नाही, चांगलं वाईट बघायचं नाही, इतका भडीमार करायचा की शेवटी समोरचा हार मानतो आणि हसत सुटतो बाबांसारखा. बाबा कधी हसले? काय झालं ग? काही सांगशील का? नाही नाही, मी उदाहरणासहित बोलते. माई म्हणाली, अगं काय झालं तरी काय? कधीची गोष्ट काढताय तुम्ही? नाही नाही, नुकतीच झालेली आहे. नुकतीच कुठली? आई, मी तुला नीट सांगते. पाडव्याच्या दिवशी आजीनं प्रत्येकाच्या पानात कडुलिंबाच्या पानाची एक एक गोळी ठेवली होती. बाबांनी ती खाल्ली नाही आणि तू बाबांना म्हणालीस बरं काय की तुम्ही गोळी का खात नाही आहे? तर बाबा म्हणाले, नाही ग, मला पित्ताचा त्रास होतो, मी काही खाणार नाही आहे. झालं. पार्थनी तेवढंच वाक्य उचललं आणि म्हणाला, बाबा आईचं ऐकत नाहीत त्यांच्या, मी तरी माझ्या आईचं काय ऐकायचं? मी गोळी खाणार नाही आहे, मला कडू लागते. यावर आजी हसली, बाबा हसले. आजी म्हणाली, अर्क आहे नुसता हा. आणि आई, तू सुद्धा हसलीस. मी तेव्हा बोलणार होते, पण मी बोलले असते ना तर तो आगाऊपणा ठरला असता, अति शहाणपणा ठरला असता, म्हणून मी काही म्हणजे काही बोलले नाही. पर्णवी, ताई अशी चिडू नको अगं. तू सुद्धा आमची लाडकीच आहेस, तू काय दोडकी आहेस का? उगीच काहीतरी डोक्यात घेऊ नकोस. पण एवढं मात्र खरं आहे की तू पाचची मोठी बनेस, तुला थोडंसं जास्त कळतं, समजतं, हे तरी मान्य कर. हो हो, मला खूप समजतं, मला टोपलीभर समजतं, मला खोलीभर समजतं, मला आभाळभर समजतं, असं म्हणून पर्णवी रागाने पाय आपटत आपटत बाहेर निघून गेली. काय करणार, गमतीच्या गमती घडतच असतात. मागच्या रविवारी सुद्धा असंच झालं. राखी तयार करण्यासाठी म्हणून पर्णवी बाजारात जाऊन सामान आणणार होती. बाजार म्हणजे काय हो, जवळच्याच गल्लीत 2-3 दुकानं आहेत, तिथून सामान आणणार होती. झालं होतं असं की ती नुकतीच 7वीत गेली होती आणि त्यामुळे तिला घरून सायकल चालवायला परवानगी मिळाली होती. पर्णवी निघाली पैसे घेऊन आणि सायकलची किल्ली काही कुठे दिसेना. सगळं बघून झालं, किल्ल्याला किल्ली नाही, टेबलावर नाही, रॅकमध्ये नाही, कुठे नाही. आणि मग एकदम तिच्या लक्षात आलं की पार्थ गालातल्या गालात हसतोय खुदू खुदू. तिने पार्थचा हातच धरला आणि त्याला विचारलं की बोल, कुठे ठेवली आहेस किल्ली? मला ठाऊक नाही, पार्थने हात झटकले. खरं सांग, नाहीतर राखी तयार होणार नाही आणि यावर्षी मी तुला खरंच राखी बांधणार नाही. बापरे, मग तुझं रक्षण कोण करणार? पार्थने विचारलं. आरशासमोर तोंड बघ संरक्षण करणाऱ्याचं. एक मात्र आहे पर्णवी, तू जर आत्ता आरशासमोर उभी राहिलीस ना तर तुला एक किल्लीची गंमत कळेल. हां, तिला अंदाज आला पर्णवीला. ती पटकन जाऊन आरशासमोर उभी राहिली आणि तिला आरशाच्या वरती, कपाटाच्या वरती एक कागदाची चिठ्ठी दिसली बारीकशी. तिने ती काढली आणि बघितलं तर त्यावर लिहिलं होतं, फुलांची कुंडी. पळत पळत पर्णवी फुलांच्या कुंडीपाशी गेली. त्या कुंडीच्या खाली पण एक चिठ्ठी होती. ती काढली, ती वाचली. त्यावर लिहिलं होतं, टीव्ही पाहताना सोफ्यावर नेहमी ताठ बसावे. मग आता पर्णवी सोफ्यापाशी आली आणि सोफ्याच्या खालती तिला किल्ली सापडली. खुश झाली आणि म्हणाली, अरे तुझं काय रे चाललेलं असतं, किती मूर्ख आहेस, तुला खेळाशिवाय काही सुचत सुद्धा नाही. नुसता मूर्खपणा भरलाय तुझ्या अंगात. त्यामुळे असं म्हणून ती निघाली किल्ली घेऊन. ती बाहेर पाऊल टाकते न टाकते तोच आजीने तिचा हात धरला आणि तिला आतमध्ये घेतलं. आजीने तिला नीट बजावलं, हे बघ पर्णू, काय राखी बांधणार नाही असं थट्टेमध्ये सुद्धा काहीही अभद्र बोलायचं नाही, चांगलं नसतं ग ते. एवढा सोन्यासारखा भाऊ आहे, पाठराखण करेल आयुष्यभर तुझी. पुन्हा असं बोलू नकोस बरं का.
नाही ग बाई आजी, नाही बोलणार. असं म्हणली आणि पर्णवी निघाली तिकडे. पार्थ उड्या मारत होता मजेत. पर्णवीला आठवलं पार्थचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईनं त्याला जवळ घेतलं होतं, म्हणजे पर्णवीच्याच आईनं. पार्थचे उले उले डोळे, छोटूसं नाक पर्णवीलाही खूप आवडायचं. आणि तो जेव्हा टकामका इकडे तिकडे बघायचा तेव्हा तर त्याचा गालगुच्चा घ्यावासा वाटायचा. पण मग एक 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 अशा गोष्टी घडत गेल्या. म्हणजे बघा, मावशी यायची आणि त्यालाच गाणी म्हणत बसायची. मोठे मोठे डोळे भिवया लांबरुंद, केशरी लावी गंध पार्थ बाळ, असं म्हणून त्याला हवं असलं तरी मांडीवर हलवायची. आणि गंमत अशी असायची की मावशीला झोपवायचं नसायचं, त्याच्याशी खेळायचं असायचंच. पण गाणी वगैरे कुठली वेगवेगळी म्हणायला नकोत म्हणून या अंगाई चला असं चालायचं. पण या सगळ्यामध्ये झालं होतं काय, मावशी माझ्याशी लपंडाव जी खेळायची ते पार विसरून गेली होती. मला मुळीच आवडायचं नाही ते. कधी मधी आत्या यायची आणि मी आत्याला त्या दिवशी माझं नवीन आणलेलं दप्तर दाखवलं शाळेचं, तर त्याच्यातले कप्पे, त्याच्यासाठी टिफिन हे आणायचं सोडून, विचारायचं सोडून काही पाहिलं नाही तिने माझ्याकडे. आणि त्या पार्थचे पापे घेत सुटली. काय बोलायचं आता, मला आत्याचाही राग आला. आणि माझा लाडका मामा कॅडबरी तरी काहीतरी वेगळा, बिस्किटाचे पुढे तरी काहीतरी खाऊ घेऊनच येणार तो माझ्यासाठी. मी लाडकी भाची होते ना. पण हा पार्थ झाल्यापासून सगळं गणित बिस्कटले. तो आता त्याच्यासाठी खुळखुळे, नाहीतर ती बदकं आणि कासवं असलं काय खेळणी असलं काहीतरी घेऊन येतो. आणि माझ्याकडे फक्त बघून हाय एवढंच करतो. इतका राग येतो त्याचाही, काही बघायला नको. आणि घरात जरा काही इकडे तिकडे झालं, कुठे पेपर भिजला, कुठे काय झालं की सगळे मला ओरडतात, कारण मी मोठी, तो धाकटा. मला तर त्यामुळे आताशा वाटतं की पार्थला बदडून काढावं, इतका राग येतो. अजिबात आवडत नाही मला तो. काय करणार. झालं, राखी तयार तर झाली होती. आणि काय झालं, राखी पौर्णिमेचा दिवस उजाडला. 4 दिवस संततधार पडणाऱ्या पावसानं थोडी विश्रांती घेतली. थोडा चिखल सुकायला हवा होता. बहिणीला भावाकडे, भावाला बहिणीकडे जायचं होतं ना. त्याची काळजी घेत होता. आता खरं म्हणजे काय आहे, श्रावण म्हणजे ऊन पावसाचं नातं, म्हणजे इंद्रधनुचं नातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाही का. किती गोड सप्तरंगी इंद्रधनू आपण आकाशात बघतो, केव्हा, जेव्हा पाऊसही पडत असतो आणि जेव्हा ऊनही आलेलं असतं, बरोबर ना. पण आता पावसाने जरा शहाण्यासारखं वागायचं ठरवलं त्या दिवशी. आणि त्याच्या आधी 2 दिवस अजिबात पडला नाही. आता पार्किंगमध्ये सगळं जरा फरशी कोरडी झाली असं बघून बिल्डिंगमधली सगळी मुलं खेळायला खाली उतरली. पार्थही उतरला. खरं म्हणजे पार्थ थोडासा त्यांच्यात लहान, पण तरी खेळायला आवडायचंच ना. पार्थही गेला. गेली नाही पर्णवी. का माहिती आहे, तिने तिच्या डाव्या हाताला मेहंदी फासून घेतली होती. म्हणजे झालं होतं असं की नागपंचमीला तिने छान मेहंदी काढली होती नक्षीची, ती फिक्की झाली होती. म्हणून यावेळी तिने पार डाव्या हाताला फासून टाकली. त्यामुळे तिला खाली जाता आलं नाही. आणि आणखीन थोडंसं लक्ष कुठे होतं सांगू, आई आणि आजी नारळी पौर्णिमेसाठी नारळाच्या करंजा करणार होत्या. त्यात लुडबुड करायची होती ना. पण तसं नाही, पर्णवीचं लक्ष एकीकडे गॅलरीतून खाली खेळाकडे पण होतं. ती बघत होती. अंकुश आलाय, राधा आली आहे, मेधा आली आहे, सगळी जमलेली होती मंडळी पूर्ण खाली. आणि त्यांचा लप्पाछपीचा खेळ सुरू झाला होता. घाण्यातली पहिली करंजी बाहेर आली, 5-6 आल्या. म्हणजे त्याच्यातली एक करंजी आजीनी एका वाटीत ठेवली आणि पर्णवीला म्हणाली, जा देवांजवळ नैवेद्य दाखव हो या करंजीचा. पर्णवी खुश झाली. तिने ती वाटी देवांसमोर ठेवली आणि हात जोडले. आमच्याकडे अशाच भरपूर भरपूर करंजा होऊ देत, सगळ्यांना आवडतात, असं काय काय
तिने मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली. तोपर्यंत एकदम खूप मोठा गलका ऐकू आला. पर्णवीला कळलं खालती खेळाच्या इथे काहीतरी घोळ झालेला आहे. धावत धावत ती गॅलरीत गेली आणि वाकून नीट बघायला लागली. मी आऊट नाहीये, शपथ. मी पिपा मागून तुला आऊट केलेलं होतं म्हणजे होतं, खोटं बोलू नकोस. त्याच्या आधी मी धप्पा दिलाय. हां, रडीचा डाव खेळू नकोस. पार्थ, राज्य घे पुन्हा. झालं, पार्थवर राज्य आलेलं होतं. बाकीची मंडळी पटापट लपायला गेली, पसार झाली. सगळं खाली पुन्हा चिडीचूप. पार्थनी आकडे मोजायला सुरुवात केली. त्याचे आकडे म्हणून झाल्यावर त्यांनी एकदा गॅलरीत पाहिलं आणि तिथे पर्णवी उभीच होती अजून बरं का. आणि मग शोधक नजरेनी बारीक लक्ष देऊन त्यांनी शोधायला सुरुवात केली. 4 पावलं पुढे जाऊन पार्थ एकदम ओरडला, अंकुश, तू जिद्यात आहेस? आऊट आऊट आऊट. हां, वरती जाऊ नको, खाली ये खाली ये. अंकुश, खाली ये, मी तुला पाहिलंय. पार्थ ओरडला. अंकुश तर खाली आला नाही, पण त्या वेळेपर्यंत मागून गणेशनी येऊन त्याला धप्पा दिला. धप्पा मिळाल्याबरोबर काय, सगळी मंडळी बाहेर लपलेली आणि सगळी पुन्हा खाली जमली आणि म्हणायला लागली की आता पुन्हा राज्य पार्थवरच, कारण पार्थला धप्पा मिळालाय. पार्थ मात्र ऐकेना. तो म्हणाला, अंकुश तू खाली ये, मी तुला पाहिलेलं आहे म्हणजे आहे आणि तुम्ही मला फसवताय, ही चिटिंग आहे, चालणार नाही. आणि हे ऐकल्या आणि रडवेला झाला पार्थ. आणि हे ऐकल्याबरोबर पर्णवी झरझर झरझर जिना उतरून खाली गेली आणि म्हणाली, अंकुश, मेधा, पार्थ माझा भाऊ आहे बरं का. आणि त्याला जवळ घेऊन म्हणाली, पार्थला जवळ घेऊन म्हणाली, त्याला येडा करताय का? खिडकीतून आणि गॅलरीतून मी खेळ पाहते बरं का मगाचपासून. हां, तुम्ही लबाडी करताय खेळताना, हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे. मी आज खेळायला नाही आहे याचा फायदा घेऊन तुम्ही त्याच्यावर पुन्हा पुन्हा राज्य देता. हे बघ अंकुश, शपथेवर सांग बरं, तू जिन्यात होतास आणि तिथून वरती पळालास की नाही? खरं सांगायचं. अंकुश कावराबावरा झाला. अंकुश म्हणाला, म्हणजे मी होतो, पण म्हणजे मी तिथे नव्हतो ना. पार्थने त्याचा शर्ट ओढला आणि म्हणाला, खरं बोल, खोटं बोलू नकोस. मग त्यांचं काहीच चालेना. पार्थने त्याला खोटारड्या खोटारड्या असं म्हटलं. बाकीची मुलं पण गप्प गप्प झाली जरा. जोपर्यंत पर्णवीनी सांगून टाकलं, जोपर्यंत तुम्ही सच्चेपणाने खेळत नाही तोपर्यंत पार्थ खेळायला येणार नाही. आणि तिने पार्थचा हात धरला आणि ती जिना चढून सरळ वरती आली. पार्थला म्हणाली, हे बघ, तू हातपाय धुवून घे बरं. आणि पार्थ हातपाय धुवायला गेल्यावर आईला म्हणाली, आपला अर्जुन घरात गुरगुर आणि बाहेर नुसती कुरबुर. एकही शब्दाचा बाण नीट लागत नव्हता आई. ह्यावेळेपर्यंत पार्थ सुद्धा पाय धुवून आला आणि त्याचा एवढासा झालेला केविलवाडा चेहरा आणि कसनुसं झालेलं त्याचं चित्त बघून पर्णवीनी ती प्रसादाची नारळाची करंजी त्याला पटकन भरवली. ती खाल्ल्यावर, खुसखुशीत करंजी खाल्ल्यावर खुश झाला ना पार्थ. त्याचा मूडच बदलला सगळा. खूप बरं वाटलं त्याला, आनंदी झाला. बोलला नाही काही कुणाशी, पण खुश दिसत होता. कारण झाली अशी गंमत की तेवढ्यातच अक्षरा आत्याला घेऊन बाबाही आले. अक्षरा आत्यानी भरपूर खाऊ आणलेला होताच नेहमीप्रमाणे. आत्यानी पाय धुतले आणि पटकन देवांपाशी सुरेख रांगोळी काढली, पाठ मांडला आणि पार्थला धरून त्या पाटावर बसवलं. म्हणाली, टोपी घालते तुला, आज पहिला मान तुझा बाबा, राखी बांधून घ्यायचा. यावेळेपर्यंत आजी आणि आई सुद्धा करंजांचं आवर्त घेऊन तिथे देवांपाशी येऊन पोचल्या होत्या. मग काय, आईने ज्योती उजळल्या आणि पर्णवीनी तबक हातात घेतलं आणि पाटावर बसलेल्या पार्थच्या कपाळावर गंध लावलं, त्याच्यावर अक्षता टेकवल्या आणि मग अंगठी सुपारी असं घेऊन त्याला ओवाळलं, म्हणजे औक्षण केलं. आणि मग निरांजन, आजी म्हणाली, निरांजन सांभाळून बरं का पर्णवी. पर्णवी म्हणाली, हो ग आजी, काळजी नको करू. पर्णवीनी त्याला खूप छान ओवाळलं आणि बहीण भावाचे चेहरे उजळून निघाले.
त्या स्निग्ध प्रकाशात खूप छान वाटत होतं, सगळ्यांनाच आनंद झाला. आणि नंतर पर्णविनी ती रेशमी राखी त्याच्या हातामध्ये बांधली. बाबांनी तिथे आणखीन एक गाठ मारून ती घट्ट बांधली बरं का. आणि मग आत्या म्हणाली, लाडक्या भावाला सुरेख राखी आणलेली दिसतेय. थांब थांब आत्या, पार्थ म्हणाला. आणि त्यांनी पटकन खिशातून एक पेन काढलं आणि त्या तामणात टाकलं. आई घाबरली. आता निरांजना जवळ ते नेमकं पडलं. आईने अलगद ते बाजूला काढलं. पार्थ म्हणाला, हे बघ पर्णवी, तू माझी आवडती बहीण आहेस ना, म्हणून तुझ्यासाठी जादूचं पेन आणलंय ओवाळणी म्हणून. अच्छा, हे कधी झालं? हे झालं नाही, हे आहेच. आणि आत्या म्हणाली, जादूचं पेन म्हणजे काय रे, मला तरी कळू दे. अगं ती तर गंमत आहे. पार्थ म्हणाला, हे बघ, पर्णवीनी कसेही पेपर लिहिले, गणिताचा सुद्धा, तरी तिला 100पैकी 100 मिळणार म्हणजे मिळणार. या पेनची जादूच आहे ती. यावर सगळेजण जे खो खो हसत सुटले. आणि त्यांच्या घरातली राखी पौर्णिमा खूप रंगली, मस्त साजरी झाली, जशी तुमच्या आमच्या घरात होते. दोस्तांनो, या कथेचं नाव काय माहिती आहे का? या कथेचं नाव आहे प्रसादाची करंजी. करंजीसारखं सगळं खुसखुशीत होतं की नाही वातावरण, आणि आतल्या नारळ आणि साखरेच्या सारणासारखं गोड गोड सुरेख. तुम्ही पण बहीण भाऊ असेच खूप प्रेम करत राहा, एवढंच सांगायचं आहे. धन्यवाद.